गावची एशियन आरोग्य ब्लॉगला सुरुवात करूया आपल्या. आली आपली गाडी आता. हा आता थंडीत एसी मध्ये आलो बरं वाटलं. बोला जेवला अजून कोण आहे ना तिकडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ही पण ठेव ना तिकडे टाक ना. मी काय सांगता आता थोडा बसून घ्या नंतर इकडे कोणी येणार ऍडजस्ट करू एवढी मेहनत करून आणली डोंबोलीवर. भाऊ केलाय मिथुनभाई. मिथुनभाई केलाय तू नका मत केलाय किसका टूना फिश का तेरे को मालूम है मेरे को मालूम है इनको कैसा मालूम पड़ेगा किसका अचार है. आपला डब्बा गरम तुम्हाला माहित नसेल पण लोणचा आहे आंब्याचा नाही लिंबाचा नाही. कुप्पा कुप्पा यांनी आमचा लदाखला यांनी पूर्ण लदाख काढलेला पूर्ण लदाख. या वर्षीची ट्रिप आमची व्हेरी टेस्टी होणार. आणि सगळ्यांकडून मिथुनभाईला धन्यवाद. आता मला दे तरी तुला यूज आहे एक नंबर. नाही मित्रांनो, केरला आमचं फक्त बहाणं आहे. आम्ही खास मामासाठी चाललोय गोव्याला. मामाला त्यांच्या न्यायचा. कुठले आणि बीच वरती कसिनो मार्केटला ती माल घ्यायला. मामा म्हणे तुमच्यासोबत. हा कुठे चालले म्हणलं केरला ना येतो नाही गोव्याला. गोव्याला शेंगदाणे आणले होते कढीपत्त्यावरून या दादानी. एक नंबर लागत होते यार. सगळे डब्बा आणले बारी बारी खोलताना सगळे ज्याचे आणले ते द्यायला. आणि आम्हाला कुप्याचं लोणचं आणि आम्हाला पार्सल वरती बॉम्बे. इथं व्हेज वाले इथं नॉन व्हेज. आम्हाला वरती पार्सल होता. नाही घे तुम्ही आम्ही नंतर खाऊ. मिथुनभाईचा मान तंदूर आहे. तंदूर आहे तंदूर आहे बघ ना डायरेक्ट तंदूर. एक नंबर नाही पक्का खाएंगे. हे जेवायचीच मजा वेगळी असते. सगळ्यांनी काय ना काय आणलेलं असतं वेगवेगळी आणि एका डब्यात सगळ्यांना खायची मजा. ही आम्हाला 3 वर्षांची वस्तू खायला भेटली. आम्हाला लदाखला गेलो लास्ट टाइम तेव्हा खायला भेटलेली. आणि टेस्ट नेक्स्ट लेवल. सगळा फेल आहे सगळा. 10 प्रॉस मध्ये एक फायदा 101 आयटम सगळ्यांना खायला भेटतात. सगळ्यांनी काही ना काही प्रत्येकाच्या घरनं खायला भेटते. वेगवेगळी टेस्ट करायला भेटते. वेगवेगळं खायला पॉवर बँक दे आणि एक नंबर खायला भेटतो. आता बाकीचं जेवण झालं तर आम्ही थोड्या वेळेला जेवण मस्त आयटम आहे. कुंदन दुर्गे यांचे घरची कामगिरी. इथून अंडा इथून कोलंबी रात्री खाली ठेवून घेऊ ना ते अंड्याचा पोला. सगळ्यांचं जेवण झालं तर आमचं दोघांचा बाकी होता. दोघं मग करून घेतो. मटण भाजी सुकट आणि चिकन. तर चाललोय आमचे 2 मेंबर तर दुसऱ्या गोबीमध्ये आहेत. त्यांना बघायला चाललोय. ते कुठे घोराचा आवाज इथे येते म्हणजे इथेच आहे कुठे. मी तो बाय
मार करायची काम आहे. फुल व्हॅल्यू आहे भाई. इथे कोणाला झोपून नाही देणार. इथे एकच माणूस सुखात झोपणारे, बाकी सगळे भाई कोणची झोप नाही पूर्ण होणार तिकडे. गाडीमध्ये आपला प्रवास सुरू होणार आहे. तर असेच तुम्ही आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करा, बघत राहा मन लावून. बाकीचं कसं काय प्रोसेस ते आम्ही तुम्हाला सांगतो. ओके ओके या. बघली का माझी बत्ती तू पॅक सकाळ सकाळ नाश्ता मस्त गरमागरम पॅक केला. चला घ्या. चटण्या नाही केरला स्पेशल नाश्ता. समजा भारी आहे. जेवण करून घेऊ ट्रेन मध्ये. ते बांगडा, कोलंबी, पापलेट. अजून बसला असता तू. मामा मच्छीवाल्यांच्या रुपये याचाच फायदा. कोलंबी घे ना. सगळ्या मच्छी खायला भेटतात. इथून कोलंबी आहे. जेवण चालू आहे. सिद्धू डॉन मामा 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 बाबा लोक पेपर मध्ये गुंडलं नंतर चपाती. मामाने टिश्यू पेपर मध्ये आणलं. मामा कोलबी आता आम्हाला शनिवार, आम्हाला उपवास. हे बघा हे दादा भेटलेत आम्हाला. आणि दर वेळेला कोण ना कोण नवीन भेटतच असतो. आणि प्रवासामध्ये अशा गोष्टी झाल्या तर चांगलं वाटतं. प्रवास पण सुखद होतो. त्याच्यामुळे आता व्हेज खातोय. मिथून बाईची बायको, तिची पुण्याई, हे वांग्याचं भरीत आणि पनीर. आणि हे बघा ही शैतानी माणसं लागली. याला काल उपवास होता. इकडं ही बाकीची आणि हे बघ इसको बोलते तारली. हे तारली आईस्क्रीम खायसाठी कशी उतरली बघा सगळी. पाऊस चालू आहे केरळला. आम्हाला पहिला पाऊस भेटलाय. लवकरच आपल्याकडे पण येईल. चला काय झालं आपलं स्टेशन आता. हा बोल काय राहिलंय का बघून. चलो reach at Ernakulam junction and not coming for driver in your bus. He French English. चले चला आता बस मध्ये जाऊ आपण. आपली बस येईल. हा पुढची जर्नी तुम्हाला दाखवूच. आता आम्ही 24 तास लागले पाऊस पोचायला आम्हाला. कंटिन्यू पाऊस चालू होता. बघू आम्हाला पाऊस इकडे फिरून देतो का नाही देत. आणि या काकांनी फुल सपोर्ट केला आम्हाला. खजाना आहे खजाना. असली खजाना इसमें काय. एक जण एक बाजूची ऐसा पकडू ना खरा. असं उभा कर ना. बागेत त्याची वलकीची भेटलेली कोणतरी.
त्यांचा पण सेमच रूट आहे आमच्यासारखा. हे आमची गेलं सगळी पुढे, आता आम्ही चाललो आहे तिथे. गोल्डन परी आलेली आपली. बॅगी ठेवून देऊ आपण आपल्या. गणपती बाप्पा मोरया. किन्नर पुढे बसलाय. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. मुंबईच्या मार्केटला शॉपिंग करून झालं, ते केरळला शॉपिंग करायला आले. मामा घेतला अद्रक घेतला आम्ही. अद्रक तो तिकडे मिरच्या गोळा करतोय. हा लागेल लागेल. आधा किलो आहे. आधा किलो आहे. हाफ केजी. घेत हे 25 कुठे येतं. तिकडं ना मग. कंपनी कुठली. तेरे दोस्त ने गद्दारी किया. कुठं लागला. त्याला काय जे पोचलो एकदाची फायनली हॉटेलला. 5 तास लागले. भाईनी जाम झोप पण काढले. वेलकम ड्रिंक सगळ्यांना. घ्या भाऊ. घेतला जाऊ. वेलकम. अरे वडक्कम. वडक्कम. इकडे किचन आहे आपला. इकडे फळं वगैरे ठेवलेत आपल्यासाठी. डायनिंग एरिया. बाहेर झोका वगैरे मस्त पैकी. आलो वाघमारे मीठ फराळ. वरती येऊन दाखवतो तुम्हाला कसं आहे. खाली एक बेडरूम आहे. रूम जिंकला की नाही. हा एक बेडरूम इकडे. वरती आता बघू. वरचं पण तुम्हाला दाखवतो. बुक्स 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 सगळीकडे बुक्स आहेत. हा एक रूम. हा इकडे एक रूम आहे आपला. आणि एक चौथा रूम. हा इथे खेळायला. मामानी एकरू बनवायला घेतले सगळ्यांसाठी. खास आश्चर्य आणले आपण. आज मामाची आजची चव खायला भेटेल आपल्याला. इंग्लिश मध्ये होता ग्लुपर मासा. ग्लुपर मासा. बघूनच पाणी सुटलं तोंडाला. आपली हळद आणि आपला घरचा मसाला. याला बोलतात कामाचा माणूस. बघ कसा बघ प्युअर आंबा बोलते. हा 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 किती मजा घेतो आंब्याची. चला मामाने मस्त बनवले आपल्यासाठी. मच्छी बनवले. एकरू बघू शकता. मस्त रेडी आहे. जाम थकून आलो आता. मस्त पोट भरून जेवू मस्त पैकी. चला.
जमलाय मामाला. रात्रीचा 1 वाजलाय कारण आम्हाला स्टेशनवरून यायला वेळ लागला. पण तो मामा एवढा दिलदार आहे ना. एकरू मासा आणलेला मामाने. एकरू मासा म्हणजे मामाने नव्हता आणला, यो मिथुनबाईने आणलेला. पण मामाने प्रेमात रांधले. आणि बघ सगळी भुकेलेली पोरं हे आता जेवतात. राहून ते अन्न हे पूर्ण ब्रह्म. हे सिद्धू या आमचा प्लॅनर लवकर लागेल झालेला. नाही हो चैतन. तर सारा गाईज ब्लॉग आपण इथेच एड करतोय. तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. आणि उद्यापासून मग कुठे कुठे जाऊ तिथं रोज ब्लॉग बनवू. आणि तुम्ही आपल्यासोबत जुडलेले राहा. आणि रोज नवीन असेच ब्लॉग बघण्यासाठी लाईक अँड शेअर नक्कीच करा.